श्री स्वामी समर्थ। तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना आपल्याला गुरुपद हे द्यायचं असतं। दरवर्षी प्रत्येक सेवेकरी हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद हे स्वामींना देत असतो। आता आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं असतं। ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असे बदल घडतात। आणि बघा की तुम्ही सेवेकरांना अनुभव विचारा, याची प्रचिती त्यांना ही खूप चांगल्या प्रकारे आलेली असते। आणि मुळात म्हणजे ना, आपण पूर्णपणे अज्ञानी असतो। जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये गुरु येतात तर तेव्हा आपल्या आयुष्याला खरं वळण मिळतं किंवा आपल्या आयुष्याचा जो काही मार्ग आहे तर तो सुखकर बनतो। तर त्याच्यामुळे आयुष्यात गुरु असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही कोणतेही म्हणजे तुमचं ज्या देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांना तुम्ही तुमचं गुरु करा, पण आयुष्यामध्ये गुरु हे असावेत। साक्षात दत्त महाराजांचे सुद्धा भरपूर सारे गुरु होते। तर बघा, तर आपण तर साधारण मनुष्य आहोत। तर कसं असतं की आयुष्याचा जो काही खडतर प्रवास आहे, तर ह्या खडतर प्रवासामध्ये गुरु हे खूप आपल्याला तारून नेण्याचं काम करतात। तर आता गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना आपण गुरुपद हे देत असतो। तर आता हे गुरुपद जेव्हा आपण केंद्रामध्ये जातो तर तिथले सेवेकरी आपल्याकडून सगळ्या गोष्टी ह्या करून घेतात। पण आता एखाद्याच्या घराजवळ केंद्र नसेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर मग काय करायचं, तर घरीच आपल्याला स्वामींना गुरुपद हे द्यायचं असतं। आता ते गुरुपद कसं द्यायचं आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची जी काही सविस्तर व्हिडिओ आहे तर ती खाली जी काही लिंक दिलेली आहे त्याच्यावर आहे। तर कृपया सर्वांनी व्हिडिओ ही बघायची आहे। श्री स्वामी समर्थ।